यानंतर आपण बघूयात मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा निघणार आणि या मोर्चाला पोलीस आयुक्तांनी अखेर परवानगी दिली आहे। त्यामुळे धारावी टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। तर कलानगर मार्गे बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा असेल। धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सर्व रहिवाशांना त्याच परिसरात जागा मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। धारावी बचावासाठी उतरलेल्या संघटना तसंच महाविकास आघाडीमधील पक्ष यात सहभागी होणार असून उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। बीकेसीतील मैदानात सभेनं मोर्चाची सांगता होणार आहे आणि दरम्यान ठाकरेंच्या या मोर्चाला पोलिसांनी अटी शर्तींवर परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उभाटा गटाच्या काय मागण्यात बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की धारावी बाहेर विस्थापित केलेल्या झोपडपट्टी धारकांची यादी जाहीर करा। दुसरी मागणी अशी की विस्थापित केलेल्या झोपडपट्टी धारकांची यादी जाहीर करून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करा। तिसरी मागणी अशी आहे की सर्व झोपडपट्टी धारकांचं नव्याने सर्वेक्षण करा। चौथी मागणी आहे की सर्वेक्षणाची शेवटची तारीख हाच पात्रता दिनांक ठरवा। पाचवी मागणी अशी आहे की सर्व निवासी आणि अनिवासी झोपडपट्टी धारकांना पात्र ठरवा। सहावी मागणी आहे सर्व निवासी झोपडपट्टी धारकांना 500 चौरस फुटांचं घर मोफत द्या। सातवी मागणी आहे की पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी इमारतीमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचं घर मोफत द्या। आठवी मागणी अनिवासी पुनर्वसन गाळे मोफत द्या। पुढली मागणी अशी आहे की प्रकल्पाचा सुटसुटीत मास्टर प्लॅन जाहीर करा। त्यानंतरची मागणी अशी आहे की भविष्यातील देखभाल खर्चाकरिता प्रति पुनर्वसन गाळा 25 लाख रुपयांची तरतूद करा। एकीकडे हा सगळा मोर्चा पार पडत असताना दुसरीकडे टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा काढण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे गटावर केली। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उभाटा गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। ठाकरे गटाला गरिबांना घरं मिळू द्यायची नाहीत असं म्हणत ठाकरे सरकारने ठरवलेल्या अटींनुसारच नव्या कंत्राटदाराची नेमणूक झाल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। उभाटा सेना आहे यांना धारावीच्या गरिबांना घरच मिळू द्यायचे नाही आणि त्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प कसा डिरेल होईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे। जी काही नियुक्ती विकासकाची झालेली आहे त्याच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या उद्धव ठाकरेजींनीच ठरवलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत। पण अशा प्रकारची दुटप्पी भूमिका हे ते नेहमीच घेतात आणि आता तर हा जो काही मोर्चा आहे हा त्या ठिकाणी जी एक मुंबईमध्ये टीडीआर लॉबी आहे त्या टीडीआर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। नागपुरात भाजपची आज प्रदेश कार्यसमिती बैठक दिग्गज भाजप नेते बैठक जी ती पार पडते। दिग्गज भाजप नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। जिल्हाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस याला उपस्थित राहतील। भाजप लोकसभा निवडणुकीचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाईल।